आणि तो देण्यासाठी आम्ही तुमच्या समोर आलोय. संख्येला घाबरू नका. लक्षात ठेवा, संख्येने काय होत नाही. एक पहिली गोष्ट करतो की 200 कोटी मुसलमान झाले म्हणजे आपण हातपाय गाळायची काय आवश्यकता नाही. कारण आपल्या धर्माची शिकवण अशी आहे की पांडव 5 होते, कौरव 100 होते. छत्रपती शिवाजी महाराज एकटे होते. 5-5 पाचशे त्यांनी या भूमीमध्ये गाडल्या. 5-5 पाचशे या भूमीमध्ये गाडल्या. प्रभू श्रीरामचंद्र एकटे आणि लक्ष्मण एकटा, दोघच जण होते. अयोध्येवरून आलेला एक सैनिक सुद्धा त्यांच्या सोबत नाही. स्वतःची धर्मपत्नी रावणाने, बलाढ्य रावणाने उचलून नेलेले. 2च भाऊ. त्यांनी व्यूहरचना केली. उगाच वालीचा वध नाही केला. वालीचा वध केला, सुग्रीवाला गादीवर बसवलं, किष्किंधेचं सैन्य घेतलं. त्याच किष्किंधेचा दूत घेतला जो हनुमान म्हणून आम्ही बघतो, तो किष्किंधेचा दूत आहे. त्याला वापरला आणि रावणावरती स्वारी केली आणि लंका जिंकून आणली. आम्हाला संख्येची पडलेली नाहीये. आवश्यकता आहे ती शौर्याची, वीरत्वाची. लक्षात घ्या, शौर्य नसेल ना तर काही करू शकणार नाही. आपल्यासारख्या अनेक संस्कृती जगाच्या पाठीवरती होत्या, एक दुसऱ्या आक्रमणामध्ये संपुष्टात आल्या. अनेक तुम्ही पारशांचं एक उदाहरण घ्या, अतिशय बोलकं उदाहरण आहे की पर्शिया नावाचा एवढा मोठा देश मुसलमानांनी आक्रमण केलं, सगळ्या पारशांना हकलवून लावलं, शौर्य नव्हतं. आपल्या देशामध्ये आले. आपल्या देशामध्ये आज टाटांचं साम्राज्य किती आहे? 30 लाख कोटींचं. पण हेच टाटा स्वतःच्या मातृभूमीमध्ये 1 इंच सुद्धा जमीन घेऊ शकत नाही. टाटा जगभरामध्ये व्यापार करतायत पण इराणमध्ये व्यापार करू शकत नाही. टाटाने प्रयत्न केला होता की तिथे एखादं एक मायनिंगचं एक ऑप्शन निघत होतं की ती जाऊन घ्यावी. इराण सरकारने हाकलवून लावलं टाटांना. या देशात पाऊल ठेवायचं नाही. आमच्या देशामध्ये 30 लाख कोटींचं साम्राज्य असलेले टाटा काही करू शकले नाहीत कारण शौर्याचा अभाव होता. लक्षात घ्या की आम्हाला आमच्या हिंदूंकडे पैसे नसतील, आमच्याकडे बाकी काही नसेल, आमच्या बाहूंमध्ये बळ आहे, आमच्यामधलं आध्यात्मिक तेज आहे, तो आमचा सनातन धर्म वाचवणार आहे. या सनातन धर्मामध्ये अध्यात्माचा ओज आहे. आज अनेक संत एकत्रित येत आहेत आणि हिंदूंना जागृत करतायत की साधनेच्या बळावरती हा देश वाचवला जाऊ शकतो. याचं एक सूत्र आहे. कारण धर्मशास्त्राने उपाययोजना करत असताना एक सोपं सूत्र सांगितलेलं आहे. धर्म येणाऱ्या काळामध्ये काय परिस्थिती होईल आपल्या ऋषीमुनींना माहिती होतं. धर्माने सांगितलेलं आहे की कलियुगामध्ये कसा वाचेल, सनातन धर्म कसा वाचेल. संघे शक्ती कलयुगे. आपण संघटित राहिलो तर आपला देश वाचेल, धर्म वाचेल. आज लक्षात घ्या की आपण सगळेजण या सभागृहामध्ये एकत्रित आहोत, एक संघटित झालेलो आहोत. ह्याच्यानंतर आपल्यातलं वीरत्व जागृत होत आहे. शरदजी इकडे आलेले आहेत. आपल्याला काहीतरी करावंसं वाटतंय. कलियुगामध्ये एकटा माणूस काहीच करू शकत नाही. घरामध्ये असलो आपण हातपाय काय करणार, निराशेचे विचार येतील. पण संघटित झालो कलियुगामध्ये तर मात्र आपण वाचू शकतो. दुसरा उपाय काय मी तुम्हाला सांगतो की त्या उपायांची 2-3 उदाहरणं तुम्हाला सांगणार आहे की आपल्यातली. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं मी जर तुम्हाला उदाहरण सांगितलं तर कदाचित ते मनाला भावणार नाही की त्या काळातलं झालं ना. आज मी काय करू, तर आज आपल्या समोरचं उदाहरण आहे की मिलिंदराव कुलकर्णी. या व्यक्तीने, नाशिक मधलाच व्यक्ती, इथेच गेल्या 3 वर्षामध्ये काय स्वरूप उभं केलं बघा. उपायांसाठी केलेला प्रयत्न की मी हिंदूंच्या मतासाठी धावून नये. मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये ज्या हिंदू आरोपींना दहशतवादी ठरवलं गेलं त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्याच्यामध्ये राकेश दावडेंना मी ओळखतो. राकेश दावडेंवरती परिस्थिती अशी की ज्या देशामध्ये 100 कोटी हिंदू राहतात त्यांच्यातले काही तरुण पकडले जातात. साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित राष्ट्रभक्त लोक आहेत, माहिती आहे सगळ्यांना, पण मीडिया नॅरेटिव्हमुळे त्यांना कोणी मदत करत नाही. राकेश दावडे तुरुंगामधून सुटून आल्यावरती शरदजी झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. का, तर पैसे नाही. त्याला मदतीचा हात हिंदूंना देण्याची म्हणजे विचार व्यवस्था नव्हती. ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. त्याचा प्रयत्न यांनी केला. शरदजींचं उदाहरण लक्षात घ्या की स्वतःचं ग्लॅमर आहे. आज ते इथे नसते ना तर त्यांना कुठल्या तरी सिनेमामध्ये, सिरियलमध्ये काम नक्की भेटलं असतं. त्यांचं इतका बिझी शेड्यूल आहे. मी गेले 20 वर्ष ओळखतोय. आमचा दोघांचा अतिशय स्नेह आहे. 1 मिनिट सुद्धा वेळ नाही. ते इथे वेळ काढून का आलेत माहितीये? त्यांना माहिती आहे की मी आता हा वेळ देणं आवश्यकतेच आहे. ह्या उपाययोजनेच्या तळमळीसाठी सनातन संस्था ज्या वेळेला संकटात होती त्यावेळेला शरदजी पाठीशी उभे राहिलेले आहेत. उपाययोजनेचा भाग लक्षात घ्या. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले, जागतिक कीर्तीचे डॉक्टर. ऑस्ट्रेलिया ते अमेरिका खूप मोठा सन्मान.
भारतामध्ये आले, त्यांच्या गुरूंनी सांगितलं की सनातन संस्था ही स्थापन करायचे, अध्यात्माचा प्रसार करायचा आहे. त्यांनी लक्षात घेतलं की हिंदूंमधलं हिंदुत्व जागृत करणं हे प्राधान्याचं काम आहे. प्रत्येक हिंदूला आपल्या देवतांबद्दल माहिती मिळाली पाहिजे, म्हणून त्यांनी अध्यात्मावरचे 400 ग्रंथ लिहिले. गणपतीला लालच फुल का व्हायचं, उजव्या सोंडेचा गणपती, डाव्या सोंडेचा गणपती, फरक काय, विविध शंकराच्या पंडीला पूर्ण प्रदक्षिणा का घालायची नाही, कारण हे आमचं हिंदुत्व आहे, ते कळावं म्हणून गुरुदेवाने हे ग्रंथ लिहिले. येणाऱ्या तरुण पिढीला सांगितलं की धर्मासाठी वेळ द्या. उद्या वेळ देऊन भाषण ऐकून काही होणार नाही आहे. माझ्यासारखा मी कॉलेज पूर्ण झाल्यावरती त्यांच्याकडे गेलो, ते म्हणाले धर्मासाठी वेळ दे. मी आज सगळ्यात नोकरीच केली नाही, 29 वर्ष पूर्ण वेळ प्रचारक म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करतोय. माझ्यासारखे 2,500 तरुण आज धर्माच्या प्रसाराचं काम करतात. कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी विदेशातली नोकरी सोडून आलेलं आहे, कोणी अशिक्षित सुद्धा आहे, कोणी वयस्कर सुद्धा आहे, कोणी तरुण सुद्धा आहे. 2,500 लोक धर्माच्या प्रसारासाठी बाहेर पडलेले आहेत, कारण उपाययोजना काढणं गरजेचं आहे. ही उपाययोजना प्रत्येकाने विचार करा, मी काय करू शकतो, मी काय करू शकतो. याचा विचार करत असताना 3च सूत्र सांगणार आहे. पहिलं सूत्र आहे ते म्हणजे स्वधर्माचा अभ्यास सुरू करा. मी सनातन धर्मी आहे, हिंदू आहे, तर मला माझ्या धर्माचा अभ्यास करता आला पाहिजे आणि तो मी इतरांना सांगितला पाहिजे. मी तुम्हाला रामरक्षा येत असेल तर आजूबाजूच्या मुलांना गोळा करा, त्यांना रामरक्षा शिकवा. तुम्हाला जर सनातन धर्माचं ज्ञान घ्यायचंय, बाहेर आम्ही मुद्दामून जे ग्रंथ प्रकाशित केले त्याचा एक स्टॉल लावलेला आहे, त्याच्यावरनं ग्रंथ घ्या आणि मला कळलेलं ज्ञान मी ते इतरांना जाऊन सांगेन. दुसरी गोष्ट की त्याग करा. त्याग करत असताना तन, मन आणि धन तिन्हीचा त्याग झाला पाहिजे. तन म्हणजे शरीराने, ते प्रत्येक ठिकाणी दररोज मी 1 तास तरी देईन असा प्रयत्न करा. मिलिंदजींना विचारा, रागेश्रीताईंना विचारा, इथे पूज्य विवेकानंद जी आहेत त्यांना विचारा. अनेक संस्था आहेत की ज्यांना कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे. बरोबर आहे मिलिंद भाऊ, वेळेची सर्वाधिक आवश्यकता आहे. एक वेळ धन नंतर आहे, पहिल्यांदा वेळ पाहिजे. मी तुम्हाला अगदी त्यांच्या वतीने स्पष्ट करतो, पहिल्यांदा वेळेची गरज आहे. ज्यांना वाटतं की मी दररोज 1 तास तरी देईन, किती जण तयार आहेत सांगा. इथल्या इथे उत्तर द्या की किती जण मी दररोज किमान 1 तास तरी माझ्या धर्मासाठी देईन. ऑलरेडी देते आम्ही. 30-40% लोक तयार आहेत. तर एवढ्याही किमान मी 15 मिनिटं देईन असे किती लोक आहेत? 15 मिनिटं देणारे कमी आहे, ठीक आहे, पण लक्षात घे की हा वेळ देणं गरजेचं आहे. मनाचा त्याग, मनाचा म्हणजे घरामध्ये TV सिरियल लागले, घरात पाहुणे आले, ते सगळं सोडून कसं जाऊ, कंटाळा आलाय, मनाचा त्याग करा. आणि धनाचा त्याग, जे काही धन मिळवत असाल त्याच्यातला अंश माझ्या धर्मासाठी लावा, जीवाधारला लावा, कुठल्याही संस्थेला द्या. पण माझ्या, जसं मुसलमान जकात गोळा करतात माहिती आहे का, जकात आहे ना, त्याच्या आधारावरती मुसलमानांचं सगळं नेटवर्क आहे. पूर्ण नेटवर्क त्या जकातीच्या आधारी आहे. हिंदूंची जकात तयार होण्याची आवश्यकता आहे. लक्षात घ्या की देश असाच वाचणार नाहीये, असाच कल्पनांनी भाषणांनी नाही वाचणार आहे. या भाषणांमध्ये जागृत झालेल्या भावना ह्या सभागृहाच्या बाहेर पडल्यानंतर कृतीमध्ये आणल्या तर ह्या भावनांचं मोल आहे. आणि त्याच्यासाठी आपण सगळेजण एकत्रित जमलोय. आणि शेवटची उपाययोजना म्हणजे दैनंदिन दररोज साधना करा. किमान 1 तास तरी बसून, सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास कुलदेवीचं नामस्मरण करा, दत्तगुरूंचा जप करा. जे कुठलं तुम्हाला वाटत असेल, कलियुगामध्ये नामस्मरण ही सर्वात उत्तम साधना सांगितलेली आहे. या नामस्मरणासाठी वेळ द्या, स्वतःसाठी वेळ द्या. त्या साधनेने स्वतःमधलं आत्मतेज जागृत होईल. याच्यासाठीच आपण सगळेजण एकत्रित जमलोय. मी शेवटी एकच तुम्हाला निमंत्रण देणार आहे की येणाऱ्या 23-24 मे महिन्यामध्ये मुंबईमध्ये 1000 हिंदुत्ववादी संघटनांना एकत्रित करण्याचं कार्य सनातन संस्था करते आहे. महाराष्ट्रातल्या 1000 संघटना, आपल्याही सगळ्यांना निमंत्रण आहे. या कार्यक्रमाला वरळी डोमला सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव, शंखनाद रामराज्य का या नावाने हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहा. आपल्या परिचित मंडळींना त्या ठिकाणी घेऊन या. येणाऱ्या काळात संघटन हेच आपल्याला महत्वाचं आहे. प्रभू श्रीरामचंद्रांनी आपल्याला एक श्लोक देऊन ठेवलेला आहे, धर्माच्या करिता अमास जगती रामाने धाडी आले.
ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर लाभले. हे ऐश्वर मिळाले त्यांच्या भक्ती करता. धर्माच्या करिता अमास जगती. एवढंच दररोज लक्षात ठेवा. धर्माच्या करिता अमास जगती रामाने धाडिले. ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर लाभले. आता धर्मसख्या तुझ्या पुरतिया नम्रतेने असे. इच्छा हो जशी मानसी करीत असे. हा देह तुझा असे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी ही वाणी अर्पण करतो. आपल्या सर्वांना पुन्हा